बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंची सूचक पोस्ट. राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे संकेत. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली. राज ठाकरेंची पोस्ट. मुंबईच्या महापौर पदावरती भाजप कोणतीही तडजोड करणार नाही. शिंदेच्या शिवसेनेला महापौर पदावरच समाधान मानावं लागण्याची शक्यता. भाजप सगळ्यात मोठा पक्ष असल्यानं महापौर पदावरती ठाम. मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा. भास्कर जाधव यांचं आवाहन. महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेचा पाठिंबा घेणार नाही. एवढी वाईट वेळ आमच्यावरती आलेली नाही. संजय राऊत यांचा खोचक टोला. महाडमधील राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र पोलिसांना शरण. सुनावणीसाठी विकास गोगावलेंना कोर्टात हजर केलं जाणार. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमची कोणतीही युती नाही. भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू आज पुन्हा एका व्यासपीठावर. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित कार्यक्रमाला राज ठाकरे राहणार उपस्थित. पंतप्रधान मोदींकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते. ती साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी मोदींची एक्स पोस्ट. बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त काही नव्या योजना जाहीर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन योजनांची घोषणा. तर रिगल सिनेमा इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्यालाही अभिवादन. अत्याचाराच्या घटनेनं बदलापूर पुन्हा एकदा हादरला. स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षाची मुलीवरती अत्याचार. आरोपीला आज कोर्टात हजर करणार. संबंधित शाळा अनधिकृत असल्याचीही धक्कादायक माहिती. बदलापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. स्कूल व्हॅन चालवण्याची कोणतीही वैध परवानगी नसल्याचं समोर. पुढारी न्यूजच्या बातमीनंतर वाहतूक पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाला पोलिसांकडून बेदम मारहाण. दुचाकीची चोरी केल्याचा आरोप करत मारहाण. तर दारू पिण्यास पैसे न दिल्यानं पोलिसांनी मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप. गृहनिर्माण सोसायटीमध्ये कारनं चिमुरड्याला चिरडलं. 5 वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू. पुण्यातील जॉय नेस्ट सोसायटीमधली घटना. सोसायटीच्या आवारात खेळत असताना घडली दुर्घटना. सिमल्यात यंदाच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी. बर्फवृष्टीमुळे संपूर्ण शहर पांढरं शुभ्र. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. घरांवर आणि रस्त्यांवर बर्फाचा खच.